जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण GDCA आणि CHM एक्झाम 2023मधील पेपर क्रमांक 6 जो कोऑपरेटिव्ह बँकिंग अँड क्रेडिट सोसायटी हा पेपर आहे, तर या पेपरच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर नंबर 1 ते पेपर नंबर 5 हे ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये आपण बघितलेले आहे. या सगळ्या व्हिडिओज आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये बघायला भेटणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला GDCAच्या एक्झामबाबत व्यवस्थित माहिती भेटणार आहे. आणि या प्रश्नांची जर का तयारी केली तर किमान आपल्याला या परीक्षेत 100पैकी 70 ते 80% मार्क्स हे पडू शकतात. जर चांगल्या पद्धतीने आपण या पेपरची तयारी केली आणि पेपर जर का विदिन टायमिंगमध्ये सॉल्व केला तर निश्चित आपल्याला चांगल्या पद्धतीचे मार्क हे भेटून जातील. तर आपण या व्हिडिओमध्ये बघूया पेपर नंबर 6 जो आहे त्याचा अगोदर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन बघू, क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघू आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे प्रश्न देखील आपण बघणार आहोत. चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तोपर्यंत जर का अद्याप आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ओके, चला तर आपण स्टार्ट करूया या व्हिडिओला. बघा विद्यार्थी मित्रांनो, पेपर नंबर 6 या पेपरचं नाव आहे कोऑपरेटिव्ह बँकिंग अँड क्रेडिट सोसायटी. हा पेपर तुम्हाला 3 तासासाठी आहे आणि यासाठी तुम्हाला 100 मार्क्स दिले गेलेले आहेत. यामध्ये सुद्धा बघा 3 महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. नंबर 1, अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स. बघा तुम्हाला टोटल 4च प्रश्न विचारले जाणार आहे, त्यातील सगळेचे सगळे प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे. दुसरी महत्त्वाची इन्स्ट्रक्शन तुम्हाला देण्यात आलेली आहे, फिगर्स टू द राईट इंडिकेट द फुल मार्क. उजव्या बाजूला तुम्हाला जे काही अंक दिसणार आहे ते तुमच्या त्या प्रश्नांचे गुण दर्शवणार आहे, अशा पद्धतीची इन्स्ट्रक्शन आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची इन्स्ट्रक्शन आहे, इंग्लिश व्हर्जन शाल बी कन्सिडर ॲज ऑथेंटिकेट. जी इंग्लिश माध्यमाची प्रश्नपत्रिका असणार आहे ती तुम्ही ऑथेंटिकेट म्हणून कन्सिडर करायची आहे. ओके, सो आता क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघूया. एकदम सोपा फॉर्मॅट आहे, याच्यामध्ये काही अवघड नाही. बघा प्रश्न क्रमांक 1 जो काही दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला A, B आणि C असे 3 उपप्रश्न दिलेले आहे. प्रश्न क्रमांक A तुम्हाला राईट फुल फॉर्म आहे, त्यासाठी तुम्हाला 5 मार्क्स आहे. प्रश्न क्रमांक 1B तुम्हाला फिल इन दी ब्लँक्स आहे, त्यासाठी 5 मार्क्स आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक C तुम्हाला ट्रू और फॉल्स विथ रिझन आहे, त्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स आहे. असे मिळून पेपर क्रमांक 1 साठी तुम्हाला टोटल 20 मार्क दिलेले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, फुल फॉर्म पण खूप सोपे आहेत. म्हणजे नाबार्डचा फुल फॉर्म काय आहे, NPA म्हणजे काय, RTGS, NEFT म्हणजे काय, IBRD म्हणजे काय, ICICI म्हणजे काय, HDFC म्हणजे काय, या पद्धतीचे फुल फॉर्म तुम्हाला परीक्षेत जनरली विचारले जातात. ट्रू और फॉल्समध्ये तुम्हाला अगोदर प्रश्न द्यायचा आहे किंवा जो काही प्रश्न विचारला आहे तो ट्रू आहे का फॉल्स आहे हे सांगायचं आहे, आणि तो का ट्रू आहे आणि का फॉल्स आहे हे देखील तुम्हाला स्पष्ट करून सांगायचं आहे. या पद्धतीचा प्रश्न क्रमांक 1 तुम्हाला 20 मार्कासाठी दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 जो दिलेला आहे तो राईट शॉर्ट नोट्स दिलेले आहे. म्हणजे 50 शब्दामध्ये तुम्हाला त्या शॉर्ट नोट्स लिहायच्या आहे. एकूण शॉर्ट नोट्स तुम्हाला 6 दिल्या जातील, त्यापैकी 4 शॉर्ट नोट्स लिहायच्या आहे आणि एका शॉर्ट नोट्सला तुम्हाला 5 मार्क्स आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 2ला देखील तुम्हाला 20 मार्क दिलेले आहेत. तर प्रश्न क्रमांक 3 जो काही दिलेला आहे, आन्सर इन 150 वर्ड्स ईच. म्हणजे याचं थोडक्यात सुद्धा तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, ज्यासाठी तुम्हाला त्यांनी जे काही मार्क दिलेले आहेत ते 30 मार्क दिलेले आहे. आणि इथे तुम्हाला 4 पैकी 3 प्रश्नाची उत्तरं लिहायची आहे. एका प्रश्नासाठी तुम्हाला 10 मार्क्स आहे. म्हणजे 3 प्रश्नाची उत्तर लिहिले तर 3 गुणिले 10 30 मार्क तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 साठी दिलेले आहे. तर प्रश्न क्रमांक 4 जो काही दिलेला आहे तो देखील तुम्हाला 30 मार्कासाठी दिलेला आहे. त्यासाठी तुम्हाला आन्सर इन 50 वर्ड्स ईच आहे. म्हणजे याच्यात सविस्तर उत्तर लिहायचं आहे. टोटल तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी कोणत्याही 2 प्रश्नाची उत्तरे लिहायची. एका प्रश्नासाठी 15 मार्क्स आहे. 2 प्रश्नाची उत्तर लिहिली तर तुम्हाला 30 पैकी मार्क्स या प्रश्नाला मिळू शकतात. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, प्रश्न क्रमांक 1 साठी तुम्हाला 20 मार्क, प्रश्न क्रमांक 2 साठी तुम्हाला 20 मार्क, प्रश्न क्रमांक 3 साठी 30 मार्क आणि प्रश्न क्रमांक 4 साठी तुम्हाला 30 मार्क्स. असे मिळून टोटल तुम्हाला 100 मार्कांची प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. तर आता तुम्हाला बघा
प्रश्न क्रमांक 1 तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. मग त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सेकंड, थर्ड आणि फोर्थ तुम्हाला जे काही टिपा द्या आहेत 50 शब्दामध्ये, त्याच्यानंतर 100 शब्दात किंवा 150 शब्दात उत्तर द्या, प्रश्न क्रमांक 3 आहे. आणि चौथ्या याच्यामध्ये 500 शब्दामध्ये उत्तर द्या. असे जे काही प्रश्न आहे तर प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले जातील त्याची सविस्तर यादी आपण दिलेली आहे. एवढ्याच प्रश्नाची तयारी करा. याच्या व्यतिरिक्त कोणतेही प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाही याची मी खात्री तुम्हाला देतो. ओके, सो अगोदर आपण प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 2. सो क्वेश्चन क्रमांक 2 हा जो काही आहे तो तुम्हाला टोटल 20 मार्क्स मिळवून देणार आहे. आणि यासाठी जवळजवळ मी तुम्हाला 30 ते 31 प्रश्न दिलेले आहे. त्यातून तुम्हाला किती प्रश्न सॉल्व करायचे? फक्त 4 प्रश्न सॉल्व करायचे आहे. ओके, सो पहिला प्रश्न आहे धनादेशाचे प्रकार. दुसरा प्रश्न आहे सहकारी पतसंस्थेचे उद्देश. तिसरा आहे बँका आणि ग्राहक संबंध. बघा, बँका आणि ग्राहक संबंध हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण तो बहुतेक वेळेस विचारलेला आहे. त्याच्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँका हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेचे उद्देश विचारलेले आहेत, तो पण प्रश्न तुम्हाला पुढे दिलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे संशयित मत्ता. ओके, प्रश्न क्रमांक 5 आहे हुंडी व वचनपत्र यातील फरक. हा पण प्रश्न व्यवस्थित करून ठेवा, निश्चित विचारला जातो. 7वा आहे ग्राहकांचे प्रकार. 8वा आहे भूविकास बँकेचे उद्दिष्ट. 9वा आहे अकार्यक्षम मत्ता. नंतर 10 नंबर आहे प्रादेशिक ग्रामीण बँकांचे उद्देश. 11वा प्रश्न आहे प्राथमिक कृषी सहकारी क्रेडिट सोसायटीचे कार्य. त्याच्यानंतर बघा 12वा प्रश्न हा ऑलरेडी रिपीट झालेला आहे, तो म्हणजे संशयित मत्ता. 13वा प्रश्न आहे संमिश्र बँक पद्धती. त्याच्यानंतर 14वा आहे धनादेशाचे वैशिष्ट्ये. बघा, आता धनादेशाचे प्रकार करून ठेवा, वैशिष्ट्य करून ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला धनादेशाबाबत याच्या व्यतिरिक्त कोणती माहिती विचारली जाणार नाही. नंतर आहे बँक ग्राहक संबंधांचे व्यवस्थापन. मगाशी जसं ग्राहक आणि बँक यातील संबंध विचारले त्याच्याच पुढचा प्रश्न आहे ग्राहक आणि बँक संबंधांचे व्यवस्थापन आहे. नंतर 16 नंबरचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे माहिती तंत्रज्ञान वापरासंबंधीचे धोक्याचे घटक. नंतर 17वा आहे लेखापरीक्षण महत्त्व आणि गरज. 18वा प्रश्न आहे उत्पन्न ओळखणे आणि निष्क्रिय जिंदगी. हा जनरली एवढा महत्त्वाचा प्रश्न वाटत नाही. 19वा नंबर महत्त्वाचा आहे चलनक्षम दस्तऐवज. 20वा आहे UTI, ज्याला आपण युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया किंवा UTI असं म्हटलं जातं. जनरली UTIचा फुल फॉर्म तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये पण विचारला जातो. नंतर आहे स्विफ्ट म्हणजे काय. ओके, त्याच्यानंतर 12वा आहे वारसाची नेमणूक आणि नामनिर्देशन. हा प्रश्नसुद्धा तुम्हाला महत्त्वाचा आहे. 23वा आहे तो पण महत्त्वाचा आहे समाशोधन गृह आणि बँक व्यवसायासाठी असणारी त्याची गरज. ओके, क्लिअरिंग हाऊस ज्याला आपण म्हटलं जातं. ठीक आहे. नंतर आहे 24वा बिलाचे तात्कालिक अधिकार असलेली व्यक्ती. 25वा महत्त्वाचा प्रश्न आहे अंकेक्षणाचे महत्त्व. 26वा देखील महत्त्वाचा आहे ग्राहक परिचय प्रमाणके. 27 रेखांकनाचे प्रकार. 28 अधिकर्ष सवलत. ओके, ही जनरली ज्यांचं चालू खातं आहे त्यांच्यासाठी ही सवलत दिली जाते. नंतर 29 ATMचे फायदे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. नंतर 30वा आहे कर्जाचे प्रकार. 31वा आहे वचन चिठ्ठी आणि 32वा आहे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड यामधील फरक. ओके, 32वा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. या सर्व प्रश्नांची तयारी करा, निश्चित तुम्हाला इथे 20 मार्क्स तुमचे कन्फर्म झालेले असतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे आन्सर इन 150 वर्ड्स. काय दिलेलं आहे? आन्सर इन 150 वर्ड्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न क्रमांक 2 हा पूर्णपणे बघितलेला आहे. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 3 हा जवळजवळ तुम्हाला 30 मार्क मिळवून देणारा आहे. यातील प्रत्येक प्रश्न हे किमान 10 मार्कासाठी आहे आणि तुम्हाला किमान 2 ते 3 प्रश्नांची उत्तरं 2 ते 3 पानांपर्यंत या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. त्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न मी सुरुवातीला देणार आहे आणि नंतरसुद्धा तुम्हाला त्या प्रश्नांवरती नजर टाकायला सांगणार आहे. पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे इंटरनेट बँकिंगचे महत्त्व स्पष्ट करा. दुसरा आहे धनादेशाची व्याख्या सांगून धनादेशाचे आवश्यक घटक स्पष्ट करा. तिसरा आहे व्यापारी बँक आणि सहकारी बँक यातील फरक स्पष्ट करा. या तिघांपैकी एक तरी प्रश्न निश्चित तुम्हाला विचारला जाईल. 4 नंबरचा प्रश्न आहे आर्थिक सुधारणांचा सहकारी बँकांवरील परिणाम स्पष्ट करा. 5 नंबरचा प्रश्न आहे राज्य सहकारी बँकेची कामे स्पष्ट करा.
6 नंबरचा प्रश्न आहे प्रादेशिक ग्रामीण बँकाची कामे स्पष्ट करा. बघा इथे 4, 5 आणि 6 याच्यातील जे काही प्रश्न आहे हे देखील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. कोणते? की राज्य सहकारी बँकेची कामं किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेची कामं. 7 नंबरचा प्रश्न पण महत्त्वाचा आहे. माहिती तंत्रज्ञानाचे बँकिंग क्षेत्रावरील परिणाम स्पष्ट करा. 8 नंबर आहे समाशोधन गृहाचे बँकिंग क्षेत्रावरील परिणाम स्पष्ट करा. 9 नंबर दिलेला आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे भांडवल उभारण्याचे मार्ग स्पष्ट करा. 10 नंबर दिला आहे सहकारी बँकांमध्ये अकार्यक्षमता NPA किंवा थकबाकी वाढण्याची कारणं स्पष्ट करा. 10 नंबरचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. 11 नंबरचा पण आहे सहकारी बँकांना लागू असणाऱ्या 1949च्या बँकिंग विनिमय कायद्याच्या महत्त्वाच्या तरतुदी विशद करा. म्हणजे बँक नियमन कायदा जो काही दिलेला आहे तो सहकारी बँकांना लागू असणाऱ्या जे काही महत्त्वाच्या तरतुदी आहे त्या स्पष्ट करा. त्याच्यानंतर वसुली प्रमाणपत्र देण्याचे निबंधकाचे अधिकार स्पष्ट करून त्याची कार्यपद्धती स्पष्ट करा. 13 नंबर आहे भारतीय अर्थव्यवस्थेत सहकारी बँकांची भूमिका स्पष्ट करा. 13 नंबरचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. 14वा सहकारी बँकांना लागू असणाऱ्या 1965च्या बँकिंग नियमन कायद्याच्या महत्त्वाच्या तरतुदी स्पष्ट करा. त्याच्यानंतर 15वा प्रश्न आहे समाशोधन गृहाचे म्हणजे क्लिअरिंग हाऊस कार्य स्पष्ट करा. आणि 16वा आहे कृषी वित्त पुरवठ्याचे संस्थात्मक स्रोत स्पष्ट करा. बघा हे देखील 16 नंबरचा प्रश्न महत्त्वाचा आहे. याच्यातून तुम्ही कोणतेही 10 प्रश्नांची तयारी करा. त्याच्यातून तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातील किंवा 5 विचारले जातील. त्यातून तुम्हाला 3 प्रश्नांची उत्तरं ही लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे आन्सर इन 500 वर्ड इच. प्रत्येकी 50 शब्दात उत्तर लिहा किंवा कोणतेही 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहे. यासाठी तुम्हाला 30 मार्क्स आहे. याच्यात मी तुम्हाला महत्त्वाचे 10 प्रश्न दिलेले आहे. त्यापैकी कोणत्याही 5 प्रश्नांची तयारी करा. त्याच्यातून तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील. त्यातून 2 प्रश्नांची उत्तरं लिहा. त्याच्यातील सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न तो म्हणजे नाबार्डची किंवा नाबार्ड जे आहे यांच्या कार्याची माहिती लिहा. दुसरा प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कार्य स्पष्ट करा. हा प्रश्न बहुतेक वेळेस खूप वेळेस विचारलेला आहे. म्हणजे रिझर्व्ह बँक म्हणजे काय आणि रिझर्व्ह बँकेची तुम्ही पार्श्वभूमी लिहायची आहे. रिझर्व्ह बँक करत असलेले विविध जे काही कार्य आहे त्याची सुद्धा माहिती तुम्हाला यामध्ये लिहायची आहे. इथे प्रत्येक प्रश्न हा 15 मार्कासाठीचा असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे राज्य सहकारी बँकेचा उद्देश भूमिका आणि कार्य सविस्तरपणे स्पष्ट करा. 3 नंबरचा प्रश्न पण महत्त्वाचा आहे. 4 नंबर दिलेला आहे व्यापारी बँकांची कार्य स्पष्ट करा. ओके. नंतर 5 नंबर आहे बिगर शेती सहकारी पतपुरवठा संस्थेची उद्दिष्टे भूमिका आणि कार्य संबंधित चर्चा करा. 6 नंबर कोणत्या संस्थात्मक आणि गुणात्मक साधनाद्वारे RBI पतनियंत्रण करते किंवा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची किंवा ज्याला आपण RBI म्हणतो तर पतनियंत्रणाची साधने स्पष्ट करा असा पण प्रश्न येऊ शकतो. हा पण प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक करून ठेवा. ज्याला आपण क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह साधनं म्हणतो ते साधनं बघा. 7 नंबर दिलेला आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे उद्देश कार्य आणि त्यांच्या पुढील स्पष्ट करून प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थाची कार्य स्पष्ट करा. जनरली हा एवढा मला महत्त्वाचा प्रश्न वाटत नाही. 8 नंबर दिलेला आहे व्यापारी बँकाची प्राथमिक आणि दुय्यम स्वरूपाची कामे स्पष्ट करा. एकतर निस्ता प्रश्न असतो व्यापारी बँकाची कार्य स्पष्ट करा किंवा प्रश्न असा आहे की व्यापारी बँकांची प्राथमिक आणि दुय्यम स्वरूपाची कार्ये स्पष्ट करा. म्हणजे इथं दिलेला प्रश्न क्रमांक 4 आणि आत्ताचा हा प्रश्न क्रमांक 8 जवळजवळ एकच आहे. नंतर 9 दिलेला आहे प्रादेशिक ग्रामीण बँकेचे उद्दिष्ट आणि कार्य सविस्तर स्पष्ट करा. त्याच्यानंतर 10 नंबर दिलेला आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संघटन व कार्य सविस्तर स्पष्ट करा. ओके. सो इथे हे काही महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही सविस्तरपणे नोट डाऊन करू शकता. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपण प्रत्येक प्रश्नपत्रिकेत कोणत्या ठिकाणी कोणते प्रश्न विचारले जातील याची सविस्तर माहिती आपण आपल्या बाकीच्या व्हिडिओमधून आणि या देखील व्हिडिओमधून तुम्हाला दिलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत चला. प्रत्येक व्हिडिओमध्ये सविस्तर काय माहिती दिली हे अगोदर समजून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही परीक्षेची तयारी करा. तर विद्यार्थी मित्रांनो आत्ता आपण GDC आणि CHM एक्झाम 2023 मधल्या पेपर क्रमांक 1 ते पेपर क्रमांक 6 अशा संपूर्ण विषयांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला निश्चित 70 ते 80% मार्क्स हे तुम्हाला निश्चित पडणारच आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो
तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग आपण आता या पुढच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत टेक केअर. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.